भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी मालेगाव पोलीस ठाण्याला भेट देणार। 1000 बांगलादेशींची नावं आणि त्यांचे पत्ते सोमय्या आज मालेगाव पोलिसांना देणार। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शेकापचे माजी आमदार आणि जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील लवकरच भाजपमध्ये जाण्याची शक्यता। लवकरच रायगड जिल्ह्यात मोठी उलथापालथ होईल, पंडित पाटील यांचं वक्तव्य। माजी आमदार वसंत गीतेंच्या मुलाच्या लग्नामध्ये आमदार देवयानी फरांदेंचं नृत्य। राजकीय वैर विसरून फरांदे गीते कुटुंबियांच्या आनंदात सहभागी। राज्य सरकार तूर हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या विचारात। तुराला सातत्यानं हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला तर निर्णय घेणार, शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। जीबीएसची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहावं, आमदार अतुल भोसलेंच्या सूचना। साताऱ्याच्या कराडमध्ये घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक। अहिल्यानगरमध्ये जीबीएस आजाराचा एक संशयित रुग्ण आढळला। जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला जीबीएसची लक्षणं। भंडाऱ्यामध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग। 1 फेब्रुवारीची घटना, चालकाविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार। नाशिकच्या पंचवटीतील नागचौक चौकामध्ये 2 गटात वाद। हवेत गोळीबार केल्यानं 2 जण जखमी, गुन्हा देखील दाखल। सोलापुरात खासगी बँक वसुली कर्मचाऱ्याकडून कर्जदाराच्या मुलाचं अपहरण। अपहरणानंतर 10,000ची खंडणी मागितली। वाहनाचे हप्ते न भरल्यामुळे अपहरण केल्याची माहिती। तिघांविरोधात गुन्हा दाखल। सांगलीच्या विटामध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी 3घांना अटक। 6 जणांनी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असताना एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचं ठरवलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे दर्यापूरचे आमदार गजानन लवटेंकडून ग्रामसेवकाला मारहाण। अंजनगाव सुरजी पोलिसात दिली तक्रार। घरकुल यादीत नाव मंजूर होऊनही खात्यात पैसे जमा न झाल्यानं ग्रामसेवकानं घेतली होती गजानन लवटे यांची भेट। कोल्हापुरात इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्यांकडून सायकल लंपास। चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित। 30,000 रुपये किमतीची सायकल चोरांनी केली लंपास। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात टँकरमधून ऑइल गळती। दुचाकीस्वारांचा ऑइलवरून घसरून अपघात। संतप्त वाहन चालकांनी टँकर रोखून धरल्यामुळे परशुराम घाटातील एका मार्गावर वाहतूक कोंडी। पुणे सोलापूर महामार्गावर डाळतजवळ केळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग। वाहनांचं मोठं नुकसान। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात विद्यार्थ्यांना मारहाण। गावगुंडांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। आगजाप्पा देवस्थानामध्ये झोपलेल्या 2 विद्यार्थ्यांना गावगुंडांनी केली होती मारहाण। ठाकरेंच्या शिवसेनेचा स्मार्ट मीटरला विरोध। स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करू, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। महावितरणाच्या अभियंत्याला शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलं निवेदन। वाशिम महावितरणाकडून स्मार्ट मीटर लावण्याचं काम सुरू। यावेळी मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार। गेल्या 2 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं शाश्वत रोजगार देण्यासाठी उपोषण सुरू। जालना नांदेड समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। वाढीव भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा। मूल्यांकनातून वाढीव मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। रिसोडच्या वागदमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे महिला आक्रमक।
परभणीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं वनाम कृषी विद्यापीठात बोंबा मारो आंदोलन, अवैध उत्खनन बंद करून मूळ शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याची मागणी करण्यात आली. 15 गावांच्या गावकऱ्यांचं पैनगंगा नदीपात्रात उपोषण, इसापूर धरणातून पाणी सोडण्यासाठी उपोषण. गेल्या 2 महिन्यांपासून पाणी सोडण्यासाठी गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू. 28 लाख बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण. दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीचा मोठा हादरा. म्हाडा कोकण मंडळाची 2147 घरं आणि 117 भूखंड विक्रीची 5 फेब्रुवारीला सोडत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार संगणकीय सोडत. सोलापूरच्या नार्थकोट मैदानात माघवारीतील माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण. अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी युवक महिलांसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित. तुळजाभवानी मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे मागणी. हिंदू धर्म आणि हिंदूंच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिराचं पावित्र्य जपण्याची गरज, महासंघाची भूमिका. चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंतीनिमित्त गोंदियामध्ये भव्य महारॅली. 5000 पोवार बांधवांची हजेरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.